गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल. तुम्हाला कॅप्शनवरून कळलं असेल की आज आपण कुठे व्हिजिट करतोय आणि आज आपण व्हिजिट करतोय ग्लोबल विलेजमध्ये आणि या सीझनची ही आमची थर्ड व्हिजिट आहे. ग्लोबल विलेजची माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे इन डिटेल. बट आजही आपण ते एक्सप्लोर करणार आहोत, काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी आणि खूप छान असं डिस्काउंट मिळणार आहे आपल्याला सगळ्या गोष्टींमध्ये. जसं की ग्लोबल विलेज हे दुबईमधलं एक अत्यंत फेमस असं स्पॉट आहे. तुम्हाला इथे संपूर्ण जग हे एकाच ठिकाणी पाहायला मिळतं. इथे जवळपास 25 प्लस कंट्रीजचे पॅव्हेलियन आहेत. प्रत्येक पॅव्हेलियनमध्ये त्या देशाची पारंपरिक वस्तू, खाद्यपदार्थ, कपडे, हस्तकला आणि शोज असतात. इंडिया, पाकिस्तान, चायना, इजिप्त, टर्की, मोरोक्को, युनायटेड स्टेट्स, थायलंड आणि बरेच काही. प्रत्येक देशाच्या पॅव्हेलियनमध्ये त्यांच्या खास वस्तू सेल केल्या जातात. त्याचे छोटे-छोटे किऑस्क आहेत, पॅव्हेलियन्स आहेत. तिथे जाऊन तुम्ही मनसोक्त अशी शॉपिंग करू शकता. एक्झाम्पल प्रत्येक पॅव्हेलियनमध्ये त्या देशाची खासियत दाखवली आहे. जसं की इंडिया पॅव्हेलियनमध्ये साडीज, स्पाइसेस, हँडमेड, स्ट्रीट फूड, काश्मीरी क्लोथ्स आणि बरेच काही. तसंच टर्कीमध्ये बकलावा, टर्किश लॅम्प्स, टी सेट्स, शो पीसेस, इव्हिल आयचे वेगवेगळे शो पीसेस तुम्हाला बघायला मिळतील. मोरोक्कोमध्ये तुम्हाला परफ्यूम्स, फ्लोइंग क्लोथ, शो पीसेस, ज्वेलरी, हँडमेड आयटम्स तुम्हाला बघायला मिळतील. जपानमध्ये टॉयज, इलेक्ट्रॉनिक वस्तू, क्लोथ्स, शो पीसेस, चिल्ड्रनसाठी वेगवेगळे क्लोथ्स आणि खूप साऱ्या व्हरायटी असं तुम्हाला बघायला मिळेल. खूप छान असा अमेझिंग एक्सपिरियन्स आहे ग्लोबल विलेजचा. हे इजिप्शियन पॅव्हेलियन आहे जिथे मी व्हिजिट केलं होतं आणि तिथे खूप छान अशा पिंटरेस्टेड वस्तू होत्या. ट्रे होते, टी सेट होते, वॉल हँगिंग आयटम्स होते. खूप अशा व्हरायटीमध्ये वस्तू होत्या. इजिप्शियन क्लोथ्स खूप फेमस आहेत. त्याचं पण खूप छान असं स्टॉल्स आहेत तिथे जे तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि स्टॅच्यूज आहेत, पिरॅमिड्स आहेत. जंक ज्वेलरी, हँडमेड ज्वेलरी आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. मी खूप मस्त अशी शॉपिंग प्रत्येक वेळेला इथे करते. लास्ट टाईम सुद्धा मी इथून ज्वेलरी आणि पर्लचे नेकलेसेस घेतले होते, जे की खूप छान टिकले आणि खूप व्यवस्थित अजून सुद्धा ते आहेत. ना ते फेड झालेत, ना त्याचा कलर गेलाय. सो मी तुम्हाला रेकमेंड करेन, की तुम्ही नक्की इथे ज्वेलरीची शॉपिंग करा. आणि हनीचा तर खूप छान असा एक्सपिरियन्स आहे इथे. वेगवेगळ्या प्रकारची हनी मिळतात.
तुम्ही इथे शॉर्मा, गोलगप्पे, इटालियन पास्ता, पिझ्झा, टर्किश आईस्क्रीम, इजिप्शियन कुनाफा आणि बरेच काही ट्राय करू शकता. ग्लोबल विलेजमध्ये दररोज वेगवेगळे लाईव्ह परफॉर्मन्स शो असतात, फायरवर्क्स असतो आणि स्टंट शो आयोजित केले जातात. फायरवर्क्स शो प्रामुख्याने थर्सडे आणि फ्रायडे रात्री 9 वाजता असतो. खूप छान असतो आणि आम्ही तो खूप मस्त एन्जॉय केला. लहान मुलांसाठी भरपूर असे राईड्स आणि ॲक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे संपूर्ण फॅमिलीसाठी काही ना काही ॲक्टिव्हिटीज इथे आहेत. इथलं मेन अट्रॅक्शन म्हणजे लाईव्ह परफॉर्मन्स, नृत्य, म्युझिक शो, इंटरनॅशनल कल्चरल शो आहे आणि आता आम्ही अमेरिकेच्या पॅव्हिलियनमध्ये एंटर करतोय. तिथे आपण अमेरिकेचा कल्चरल शो बघूया. Por su fiesta la bonita sin fin hasta sus playas marinas. Y en sus horas vespertinas se mira la mar serena. Luego la mujer morena por el camellón pasea y el negro que la desea. Así eres tú, Cartagena.
वेगवेगळ्या कंट्रीजची कलाकृती आणि त्यांचा युनिकनेस बघण्याचा एक्सपिरियन्स खूपच वेगळा आहे. हे बघ ना, सेट आहे. हो, बॅग नाही रोहनचा आवाज नाही ओळखला. तिथे खूप छान अशी ज्वेलरीची व्हरायटी होती आणि मी मनसोक्त अशी शॉपिंग केली कारण ते नेगोशिएटसुद्धा करत होते आणि खूप रिझनेबल रेटमध्ये ते देत होते. सो माझ्यासाठी तर हा खूप मस्त टाईम होता शॉपिंग करायचा आणि मी मनसोक्त अशी शॉपिंग केली. इथे काश्मीरी शॉलचं खूप छान असं अमेझिंग कलेक्शन होतं आणि मी माझ्यासाठी एक शॉल घेतली. खूप मस्त असं त्याचं पॅटर्न आहे आणि त्याचं फॅब्रिक आहे. वूलनची ही शॉल मी फक्त 20 गरममध्ये घेतली. तर तुम्हाला कळलंच असेल की सेम इंडियाच्या रेटने इथे वस्तू मिळत होत्या. कारण क्लोजिंग टाईम आहे या सीझनचा. सो त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी अशा रिझनेबल मिळत होत्या. इथे खाण्याची मजा काही वेगळीच आहे. तुम्हाला भारतीय चॅटपासून टर्किश आईस्क्रीम सगळं काही मिळतं. मोमो, पिझ्झा, टर्किश बकलावा, अरेबिक शॉर्मा आणि भारतीय चॅटसुद्धा. ग्लोबल विलेज फूड स्ट्रीट तर फूड लव्हर्ससाठी अमेझिंग असं प्लेस आहे. लहान मुलांसाठी भरपूर असे राईड्स आणि ॲक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे संपूर्ण फॅमिलीसाठी काही ना काही ॲक्टिव्हिटीज आहेत. यामध्ये हॉरर हाऊस, बिग व्हील, बंपर कार्स, किड्स कोस्टर अशा अनेक राईड्स आहेत. इथे असलेल्या फ्लोटिंग मार्केटमध्ये खाद्यपदार्थ विकले जातात. तसेच इंडियन चाट बाजार, आफ्रिकन फूड झोन आणि एशियन फूड कोर्ट इथे खूप फेमस आहे, जो की तुम्ही नक्की व्हिजिट करा. टर्की आणि ग्रीस ओरिजिन लुकायमत आम्ही ट्राय केलं, जे की आम्हाला प्रत्येक फेरीला आम्ही हे खातो. वेगवेगळ्या सिरपमध्ये हे दिलं जातं. डेट सिरप्स असतात, चॉकलेट सिरप असतं आणि तुम्ही हे नक्की ट्राय करा. हायली रेकमेंड आहे तुमच्यासाठी. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणतं पॅव्हेलियन बघायला खूप छान वाटलं आणि अर्थातच सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक यू सो मच.